अनुसूचित जातीमधल्या मातंग समाजाच्या आर्थिक परिस्थितीविषयी जर विचार केला तर आज नंबर 1चे बौद्ध आणि नंबर 3चे चर्मकार या दोघांचीही आर्थिक परिस्थिती सक्षम आहे। परंतु 2 नंबरला या दोघांच्याही मध्ये असणारा मातंग समाज यांची आर्थिक परिस्थिती मात्र प्रचंड खालवलेली आहे। शैक्षणिक अधोगती आणि शिक्षणाबद्दल असणारी उदासीनता हे सुद्धा महत्त्वाचं कारण मातंग समाजाच्या आर्थिक अधोगतीचं आहे। मातंग समाजाच्या अधोगतीचं कारण हे जसं शिक्षण आहे, त्याच पद्धतीनं अंधश्रद्धेच्या बाबतीचा फार मोठा विळखा मातंग समाजाच्या बाजूने आहे। बाबासाहेबांनी सांगितलेल्या शिक्षणाच्या मार्गावर मातंग समाजाने त्याच्यानंतर जायला पाहिजे होतं, परंतु शिक्षणापासून कोसो दूर मातंग समाज राहिला। जेव्हा त्यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळ जे मातंग समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी त्याच्यासाठी 1000 कोटीची तरतुदीची घोषणा केली होती, परंतु त्याची अंमलबजावणी काही झाली नाही। सरकार ज्या पद्धतीनं मातंग समाजाच्या बाबतीमध्ये उदासीन आहे, त्याच पद्धतीनं मातंग समाजही या असणाऱ्या अडीअडचणीच्या बाबतीमध्ये बोलताना दिसत नाही। अनुसूचित जातीमधील 59 जातीपैकी मातंग ही महाराष्ट्रातील 2 नंबरची लोकसंख्येने जमात आहे, ज्याच्यामध्ये बौद्ध हे लोकसंख्येने 1 नंबरला आहेत, मातंग हे 2 नंबरला आहेत आणि चर्मकार हे 3 नंबरला आहेत। आणि अनुसूचित जातीमधल्या मातंग समाजाच्या आर्थिक परिस्थितीविषयी जर विचार केला तर आज नंबर 1चे बौद्ध आणि नंबर 3चे चर्मकार या दोघांचीही आर्थिक परिस्थिती सक्षम आहे। परंतु 2 नंबरला या दोघांच्याही मध्ये असणारा मातंग समाज यांची आर्थिक परिस्थिती मात्र प्रचंड खालवलेली आहे। त्याचे अनेक कारणं आहेत आणि अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे शैक्षणिक अधोगती आणि शिक्षणाबद्दल असणारी उदासीनता हे सुद्धा महत्त्वाचं कारण मातंग समाजाच्या आर्थिक अधोगतीचं आहे। बाबासाहेबांनी सांगितलेल्याप्रमाणे बौद्धांनी शिक्षणाची कास धरली आणि चर्मकार समाजाने आपल्या व्यवसायाची कास धरलेली आहे। परंतु मातंग समाजाचा व्यवसाय जो पूर्वाश्रमीचा व्यवसाय आहे, दोरखंड बनवणे वगैरे, हे जे व्यवसाय आहेत हे काळारूप आधुनिकतेमुळे हे व्यवसाय बंद झाले आणि त्याच्यामुळं मातंग समाजाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली। परंतु बाबासाहेबांनी सांगितलेल्या शिक्षणाच्या मार्गावर मातंग समाजाने त्याच्यानंतर जायला पाहिजे होतं, परंतु शिक्षणापासून कोसो दूर मातंग समाज राहिला आणि त्याच्यामुळं त्याची आर्थिक परिस्थिती आज खालावताना दिसत आहे। याच्यासाठी काही नवीन उपाययोजना समाजाच्या बाबतीमध्ये करणं गरजेचं आहे। जसं राज्य शासनाने अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ हे मातंग समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी निर्माण केलं होतं, परंतु गेल्या जवळजवळ 10 वर्षापासून हे जे महामंडळ आहे हे टोटली बंद आहे। 10 वर्षापासून या महामंडळाला साधा आर्थिक विकासाच्या नावावर असणारं हे महामंडळ याला अध्यक्ष देखील नाही आहे, अशी परिस्थिती आहे। मागच्या वेळी धनंजय मुंडे साहेब जेव्हा समाज कल्याण मंत्री होते तेव्हा त्यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळ जे मातंग समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी त्याच्यासाठी 1000 कोटीची तरतुदीची घोषणा केली होती, परंतु त्याची अंमलबजावणी काही झाली नाही। त्याच्या अगोदरच्या काळामध्ये जेव्हा अण्णाभाऊ साठेंचं 100वी शताब्दी होती त्यांच्या जन्मदिवसाची जयंतीची, तेव्हा भाजप सरकारने 100 कोटी रुपयाची तरतूद या अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला केली होती, त्याचीही कुठलीही अंमलबजावणी त्या ठिकाणी केलेली नाही। याच्यातून असं दिसतं की सरकार ज्या पद्धतीनं मातंग समाजाच्या बाबतीमध्ये उदासीन आहे, त्याच पद्धतीनं मातंग समाजही या असणाऱ्या अडीअडचणीच्या बाबतीमध्ये बोलताना दिसत नाही। म्हणजे त्याचे जे लीडर आहेत मातंग समाजाचे नेते जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षाशी बांधील असल्यामुळे ते आपल्या पक्षाच्या अजेंड्याच्या भूमिकेच्या विरोधात जायला घाबरतात, म्हणून ते मातंग समाजाच्या आर्थिक उत्थानाच्या बाबतीमध्ये बोलताना दिसत नाही आहेत। म्हणून याच्या मातंग समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी राजकीय लोकांनी आणि सरकारने एक विशेष उपाययोजना करणं गरजेचं आहे। आर्थिक विकास महामंडळ पुन्हा पूर्ववत करणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीनं मराठा समाजासाठी सारथी हे जे शैक्षणिक संकुल आहे, ओबीसींसाठी महाज्योती हे जे शैक्षणिक संकुल आहे आणि अनुसूचित जातीसाठी बार्टी हे जे शैक्षणिक संकुल आहे, त्याच पद्धतीनं मातंग समाज हा शैक्षणिक आर्थिक मागासलेला असल्याकारणानं आणि शैक्षणिक पिछेहाटी असलेल्या कारणानं मातंग समाजासाठी सुद्धा एक स्वतंत्र शैक्षणिक संशोधन केंद्र असणं गरजेचं आहे। सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या धर्तीवर मातंग समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सुद्धा एक शैक्षणिक संकुल असणं महाराष्ट्रामध्ये गरजेचं आहे।
आता मातंग समाजाचे खासदार महाराष्ट्रामध्ये नाही आहेत, ही प्रचंड दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि मातंग समाजाचे आमदार आहेत, एक काँग्रेसचे आहे, 2 भाजपचे आहेत, जे ते ज्या त्या पक्षाशी जुडलेले आहेत. त्याच्यामुळे ते जातीनं मातंग समाजाचे आहेत आणि शेड्यूल कास्टचं जे आरक्षण आहे अनुसूचित जातीचं त्याच्यावरून ते निवडून आलेले आहेत. म्हणजे आरक्षण आहे म्हणून त्यांना उभं केलेलं आहे, परंतु ते मास लीडर नाही आहेत. म्हणून ते समाजाच्या प्रगतीच्या बाबतीमध्ये कुठलाही शब्दसुद्धा तोंडामधून काढू इच्छित नाहीत. आता मातंग समाज इतक्या वर्षापासूनची त्याची जी मागणी आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा, याच्यासाठी सुद्धा हे आमदार सभागृहामध्ये बोलताना दिसत नाही आहेत. कारण ते पक्षाच्या धोरणाच्या विरोधात आहे, BJPच्या धोरणाच्या विरोधात आहे, काँग्रेसच्या धोरणाच्या विरोधात आहे. मातंग समाजाच्या अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा याच्यासाठी वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळ्या भारतरत्नाच्या भूमिका ठरलेल्या आहेत. म्हणून अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा याच्यासाठी हे जे मातंग समाजाचे आमदार आहेत हे कधीही कुठलीही भूमिका घेऊ शकत नाहीत, हे स्पष्ट आहे. मातंग समाजाच्या अधोगतीचं कारण हे जसं शिक्षण आहे, त्याच पद्धतीनं अंधश्रद्धेच्या बाबतीचा फार मोठा विळखा मातंग समाजाच्या बाजूने आहे. मातंग समाज आजही गावखेड्यामध्ये राहतो. ज्या पद्धतीनं बौद्धांनी घरं सोडली आणि शहराच्या ठिकाणी गेले, परंतु मातंग समाज आजही गावखेड्यामध्ये वसलेला आहे. आणि वसलेला असताना तिथल्या ज्या रूढी परंपरा आहेत, या रूढी परंपरा सोडण्यासाठी तो तयार नाही आहे. कारण तो शिक्षणाच्या बाबतीमध्ये जागृत नाही आहे. शिक्षण आलं तर जागृती येते आणि जागृती आले तर अंधश्रद्धा नष्ट होते. परंतु शिक्षण नसल्यामुळं अंधश्रद्धा ही कायम मातंग समाजाला चिटकून राहिलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं अशिक्षित आणि अडाणी नेतृत्व मातंग समाजाने आजपर्यंत स्वीकारलेले आहेत, त्या मातंग समाजाच्या अडाणी आणि अज्ञानी नेतृत्वाने, लीडरने त्यांच्यावर ही अंधश्रद्धा कायम थोपून ठेवलेली आहे. म्हणूनही मातंग समाजाची अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याची तयारी बिलकुलच दिसत नाही आजच्या घडीला. सध्या मातंग समाजाच्या तरुणांमध्ये प्रचंड संभ्रमाचं वातावरण आहे महाराष्ट्रातल्या. त्यांच्यामध्ये वैचारिक संभ्रम महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. मातंग समाजाच्या बाबतीमध्ये मातंगाच्या जातीबद्दल मातंग तरुणामध्ये अहंकाराची भावना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पसरवण्यात येत आहे. आणि या माध्यमातून मातंग समाज हा खोट्या जातीच्या अहंकारामध्ये तरुण फसताना दिसत आहे. ज्या पद्धतीनं फुलेशाहू आंबेडकरांचा विचार आहे, त्याच पद्धतीनं मातंग समाज हिंदुत्ववादीसुद्धा विचारांचा आहे. तर या 2 विचारधारेचा प्रचंड सध्या वैचारिक लढाई मातंग समाजाच्या तरुणांमध्ये पाहायला मिळते. परंतु या लढाईचा नक्कीच चांगला काही त्याच्यामधून आउटपुट निघेल अशी आम्हाला आशा आहे. ही वैचारिक लढाई झाली पाहिजे, मातंग समाजाच्या तरुणांमध्ये वैचारिक फाईट झाली पाहिजे. याच्यातून निघणारा जो संक्रमणातून निघणारा जो विचार आहे, हा विचार मातंग समाजाला तारल्याशिवाय राहणार नाही. फुलेशाहू आंबेडकरांचे विचार असतील एकीकडे आणि दुसरीकडे हिंदुत्ववादी विचार असतील, या 2ही विचारधारेची तरुण सध्या मातंग समाजामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पाहायला मिळतात. आंबेडकरवादी विचाराचे तरुण समता पसरवण्याचा प्रयत्न करतात, तर हिंदुत्ववादी विचाराचे तरुण ज्या पद्धतीनं त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करतात, या समतेला ज्या पद्धतीनं रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, ही प्रचंड द्वेषात्मक भावना मातंग समाजाच्या हिंदुत्ववादी तरुणांमध्ये आहे असं मला वाटतं. मातंग समाजाच्या तरुणांना मी आव्हान करेन की अण्णाभाऊ साठेंना जर आपण आपला स्वतःचा उद्धार करता मानत असू, तर अण्णाभाऊ साठेंनं, लहुजी साळवेंनं सांगितलेले जे विचार आहेत ते पहिल्यांदा आपण स्वतः समजून घेणं गरजेचं आहे. लहुजी साळवेंची जी पुतणी आहे मुक्ता साळवे, ज्ञानवर्धिनी मुक्ता साळवे, ही शिक्षणाची कास धरलेली तरुणी आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाचा प्रवाह या महाराष्ट्रात आणि देशात येण्याच्या अगोदर मातंग समाजामध्ये शिक्षणाचा प्रवाह मुक्ता साळवेंनी चालू केलेला आहे. आणि या प्रवाहाच्या बाजूनं मातंग समाजाने उभा राहण्याच्या ऐवजी हा जर अंधश्रद्धेच्या बाजूने उभा राहत असेल तर ही आपल्या समाजासाठी तरुणांनो फार घातक गोष्ट आहे. म्हणून लहुजी साळवे हे सत्यशोधक विचारांचे संरक्षक आहेत, हे लक्षात ठेवा. लहुजी साळवे हे सत्यशोधक विचारांचे संरक्षक आहेत, प्रचारक आहेत, हे लक्षात ठेवा. अण्णाभाऊ साठे हे जरी कॉम्रेड विचारसरणीचे असले तरी त्यांचा शेवटचा कालावधी, जे त्यांचा जो वैचारिक कालावधी आहे कॉम्रेडच्या नंतरचा, तो विचारात घेणं ही काळाची गरज आहे. म्हणून अण्णाभाऊ साठेंना समजून घ्या, मुक्ता साळवेंना समजून घ्या आणि आपले विचार बुद्धी परिपक्व बनवा आणि मग मैदानात उतरा, असं आव्हान मी मातंग समाजाच्या तरुणांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो.